हॅलो मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मस्त असाल अशी अपेक्षा करतो. आणि सकाळी सकाळी नाश्त्यासोबत काहीतरी एखादा व्हिडिओ बनवावा म्हणून हा निमित्त साधून मी तुमच्या समोर सादर येत आहे आणि आपले मनोगत व्यक्त करत आहे. तर मित्रांनो, आपल्या फेसबुक आय डी मॉनिटाईज झालेली आहे. कासव गतीनं काय होईना पर्यंत प्रयत्नाला यश आलेलं आहे. त्यामुळे मला खूप समाधानी आहे. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये स्वतः दुःखी असून दुसऱ्याला हसत ठेवणे आणि स्वतःच्या मनोरंजनासोबत दुसऱ्यांचं मनोरंजन करणे यामध्ये मला खूप समाधान आहे. आणि त्यामुळे मी हा उत्साह, खुशखबरी मी तुम्हाला समोर व्यक्त करत आहे. तर सकाळी सकाळी नाश्त्यासोबत काहीतरी व्हिडिओ बनावा असून मला कल्पना सुचली आणि त्या कल्पनेतून मी तुम्हाला सांगत आहे की माझा फेसबुक आय डी मॉनिटाईज झालेला आहे. आणि त्याचबरोबर मला एमर्जिंग टॅलेंट हा बॅच पण मिळाला आहे. आणि हा बॅच टिकवण्यासाठी मला सदैव तत्पर राहावं लागेल. तत्पर राहिल्याशिवाय काही होत नाही. आणि कोणताही काम करताना माणसाला जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, सदैव तत्पर असायला पाहिजे. तर सगळं काही शक्य होते. काहीतरी नवीन करण्याची माणसात मनात कल्पना आणायला पाहिजे आणि त्या कल्पनेतून आपण सादरीकरण करायला पाहिजे. आपण वयाचा विचार न करता कुठलीही गोष्ट साध्य करताना माणसाला वयाचा विचार बंधनात राहू नये. त्यासाठी माणसाची वय, आपण कोणत्या वयाचा आहो याचा विचार करू नये. याचा जर विचार आपण करत बसला तर कुठलीही गोष्ट शक्य होणार नाही. हे तेवढं सत्य आहे. आपल्या लोक काय म्हणतील बा, आपण हे काम करू तर काय म्हणतील, याच्याकडे लक्ष न करता आपल्याला जे मनाला पटेल, जे योग्य वाटेल, जे आपल्याला आत्म्याला शांत मिळेल, काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल, त्या मार्गात जाण्यात काही अडचण नाही. मला ह्या वयात मी असे काम करीन, तसे काम करीन, चांगल्या कार्यासाठी कुठलाही बंधन नसते, वयाची बंधन नसते. तुमच्या मनात जर जिद्द असेल, चिकाटी असेल तर हे शक्य होते. आणि तेच मी ह्या वयात सुद्धा तुम्हाला समोर आपले अभिनय जे काय होईना, ज्या माझ्या परीनं जे काय जमते तेवढ्या परीने मी प्रयत्न करत आहे आणि करत राहीन. ओके, बाय बाय. मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. चलते रहो, हंसते रहो, खाते रहो और हंसाते रहो. ओके, बाय बाय.